Hello student, I am Dr. A.S. Kandhare, HOD, Botany Department, KMC College, Khopoli. The title of the presentation is Peroxisomes. Peroxisomes हे काय आहेत? Peroxisomes एक प्रकारचे सेल ऑर्गेनेल्स आहेत. These are the cell organelles present in the cell. These cell organelles are very small. Therefore, these cell organelles are also called as microbodies. या ठिकाणी पेरॉक्सिसोम म्हणजे काय? Peroxisomes are lipid bilayer bounded microbodies of size 0.5 to 1 micron containing about 60 types of enzymes, especially dealing with hydrogen peroxide and cellular detoxification metabolism. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की पेरॉक्सिसोम नावाचे छोटेसे सेल ऑर्गेनेल्स आहेत आणि these cell organelles are very small, that is 0.5 to 1 micron एवढ्या साईजची त्याची रेंज आहे आणि त्याच्यामुळे ह्यांना मायक्रोबॉडीज पण म्हणतात. सो पेरॉक्सिसोम आर ऑल्सो कॉल्ड मायक्रोबॉडीज and these cell organelles contains lot of enzymes. So therefore peroxisome contains about 60 types of different enzymes. Enzymes तुम्हाला माहित आहेत की enzymes are the biocatalysts. They carry out different reactions in the cell. It is very important in cellular metabolism. तर अशा पद्धतीनं हे जे एन्झाईम आहेत, ज्याला मराठीमध्ये विकर असं म्हणतात, तर 60 प्रकारचे विकर आपल्याला पेरॉक्सिसोममध्ये पाहायला मिळतात. पेरॉक्सिसोमला नावच जे दिलं गेलं आहे ते ह्याच्यामुळे दिलं आहे की इट डील्स प्रायमरीली विथ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं जे काही केमिकल आहे, बायोकेमिकल आहे, त्या केमिकलचं मेटॅबॉलिझम हे पेरॉक्सिसोम करतात आणि म्हणून त्याला पेरऑक्साईड ह्याच्यापासून पेरॉक्सिसोम असा शब्द तयार झालेला आहे. पेरऑक्साईड, पेरॉक्सिसोम हा असा शब्द आहे. सो देअरफॉर इट डील्स विथ हायड्रोजन पेरॉक्साईड ॲज वेल ॲज इट डील्स विथ डिटॉक्सिफिकेशन, सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन मेटॅबॉलिझम. सेलमध्ये जे काही टॉक्सिन्स ॲक्युमुलेट होतात ड्यू टू द मेटाबॉलिक रिॲक्शन्स, त्याचं डिटॉक्सिफिकेशन करणे हे एक महत्त्वाचं काम पेरॉक्सिसोम करतात. सो देअरफॉर पेरॉक्सिसोम्स आर very important in cellular metabolism so far detoxification of the cell is concerned, and they carry out the detoxification with the help of enzymes. तर अशा पद्धतीनं पेरॉक्सिसोम्स जे आहेत हे महत्त्वाचे मायक्रोबॉडीज किंवा त्याला सेल ऑर्गेनल्स असं सुद्धा म्हणतात. नाव वी शॅल सी द मॉर्फॉलॉजी ऑफ पेरॉक्सिसोम्स. हे पेरॉक्सिसोम्स साधारण कसे असतात? तर इट हॅज व्हेरी सिम्पलर ऑर्गनायझेशन. पेरॉक्सिसोम्स वेअर फर्स्ट डिस्कवर्ड बाय क्रिस्टन डी डुवे इन 1965. क्रिस्टन डी डुवे नावाच्या वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला आहे 1965मध्ये. इट इज फाउंड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. दोन्ही ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं. पेरॉक्सिसोम नावाचे जे सेल ऑर्गेनेल्स आहेत, इट कॅन बी फाउंड इन प्लांट्स ॲज वेल ॲज इन ॲनिमल्स. इट हॅज 2 लिपिड लेयर्स. त्याचं जे बाहेरचं कवरिंग आहे ते 2 लिपिड्सनी तयार झालेलं आहे. So it is
कन्सिस्टिंग ऑफ लिपिड बायलेयर्स. आणि त्या पेरोक्सिसोमची साईज जसं मी सांगितलं सुरुवातीला तुम्हाला की इट रेंजेस बिटवीन 0.5 to 1 मायक्रॉन. अतिशय छोटी अशी काय म्हणतील सेल ऑर्गेनेल आहे, परंतु कामाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. About 70 to 100 peroxisomes are found per cell but abundant in kidney and liver cells. हे महत्त्वाचं आहे की पेरॉक्सिसोमची जी संख्या आहे एका सेलमध्ये ती साधारण 70 ते 100 इतकी असते, परंतु पेरॉक्सिसोम जास्त प्रमाणामध्ये कुठे आढळतात, कुठल्या अवयवामध्ये आढळतात तर किडनी आणि लिव्हरमध्ये. सो किडनी अँड लिव्हर contains more number of peroxisomes compared to rest of the cells, because kidney and liver deals with detoxification mechanism in animal body. So therefore naturally you will find peroxisomes in more in number in kidney and liver cells. Then within lipid bilayer there is matrix and centrally located crystalline core of urate oxidase crystals. तर हे जे पेरॉक्सिसोम आहे त्याची जी रचना आहे तर त्या रचनेमध्ये पेरॉक्सिसोमला बाहेरून 2 लिपिडचे लेयर्स आहेत. सो इट कन्सिस्ट ऑफ लिपिड बायलेयर, आणि त्या लिपिड बायलेयरच्या मध्ये जे काही मटेरियल आहे अमॉर्फस मटेरियल इज देअर, सो दॅट मटेरियल इज कॉल्ड मॅट्रिक्स. अँड देर इज सेंट्रली लोकेटेड crystalline core, and this crystalline core consists of a biochemical called urate oxidase crystals. तर हे युरेट ऑक्सिडेज नावाचे जे क्रिस्टल्स आहेत त्यापासून सेंट्रलला एक त्याचा भाग आहे, दॅट इज कॉल्ड कोअर. फिगरमध्ये तुम्हाला ते समजेल. सो दिस इज द मॉर्फॉलॉजी. पेरॉक्सिसोम एन्झाइम्स आर लोकेटेड ऑन मेम्ब्रेन्स अँड विदिन मॅट्रिक्स ॲज वेल. जसं मी सांगितलं सुरुवातीला की जवळजवळ 60 प्रकारचे एन्झाइम्स पेरॉक्सिसोममध्ये आढळतात, आणि हे 60 प्रकारचे एन्झाइम्स पेरॉक्सिसोमच्या मेम्ब्रेनमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये आढळतात. सो व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस डिफरंट एन्झाइम्स? द एन्झाइम्स आर लोकेटेड ऑन द मेम्ब्रेन्स, दॅट इज लिपिड मेम्ब्रेन. ठीक आहे, मेम्ब्रेनवरती आढळतात, आणि मेम्ब्रेनशिवाय मॅट्रिक्समध्ये पण ते आढळतात. सो these enzymes are located in this way. Common enzymes present on membranes are cytochrome B5 and NADH cytochrome B5 reductase. तर हे अनेक एन्झाइम्स आहेत त्याच्या मेम्ब्रेनमध्ये, परंतु सायटोक्रोम B5 and NADH cytochrome B5 reductase, these are the two most important enzymes that are located on membrane. Now this is the diagram of peroxisome. जसं सांगितलं मी तुम्हाला की it externally it is covered with lipid bilayer. So here you will find lipid bilayer. हा बाहेरचा जो भाग आहे, so this is lipid bilayer, also called plasma membrane, and the inner part, this part is called matrix. It is called matrix. Okay, so this is matrix and centrally located crystalline core. तर हा पर्पल रंगामधला जो काही भाग आहे, it is crystalline core, or it is also sometimes called as nucleoid. न्यूक्लियस सारखी पोजिशन घेतलेली म्हणून it is called nucleoid. So this is matrix, this is outer layer,
अँड क्रिस्टलाइन कोअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आउटर लिपिड बायलेयर हा मधला सर्व मॅट्रिक्स अँड सेंट्रली लोकेटेड पर्पल कलर्ड क्रिस्टलाइन कोअर. हा क्रिस्टलाइन कोअर जो आहे तो युरेट ऑक्सिडेज नावाच्या क्रिस्टलनी तयार झालेला आहे. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ अँड मॉर्फॉलॉजी ऑफ पेरॉक्सिसोम. तर या ठिकाणी ही जी फिगर आहे ही फिगर लक्षात ठेवायची. ओके, सो यू कॅन रिमेंबर दिस फिगर. फक्त या ठिकाणी हे लेबल जे नाही आहे ते दॅट इज मॅट्रिक्स. तर हे लक्षात ठेवायचं की दिस इज मॅट्रिक्स. ओके, तर एवढं लक्षात ठेवायचं. सो दिस इज अरेंजमेंट. नाउ as I have mentioned that peroxisomes is nothing but having most of the enzymes. It contains abundant enzymes. महत्त्वाचं काय, पेरॉक्सिसोममध्ये एन्झाईम्सच खूप असतात. मग आता त्याच्यातले काही महत्त्वाचे एन्झाईम्स काय आहेत ते जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी सायटोक्रोम B5 इट इज प्रेझेंट ऑन द मेम्ब्रेन. NADH cytochrome B5 reductase, it is also present on the membranes. Then oxidases, जे अनेक प्रकारचे ऑक्सिडेजेस आहे, ऑक्सिडायझिंग एन्झाईम्स आहेत, ते ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये कामाला येणारे एन्झाईम्स. सो देर आर नंबर ऑफ एन्झाईम्स. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ए ग्रुप ऑफ एन्झाईम दॅट इज ऑक्सिडेजेस. So these oxidases are present in the matrix. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे एन्झाईम आहे ते आहे पेरॉक्सिडेजेस. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम, पेरॉक्सिडेजेस, and this enzyme is present in the matrix. So another class of important enzyme is catalases. So this is also very important enzymes, catalases, that is present in matrix. Another enzymes are hydratases. Hydratases is also present in matrix. Another group of enzymes are transaminases. Transaminases are also present in matrix. Reductases are also present in matrix. Then urate oxidase, D-amino oxidase, alpha hydroxylic acid oxidase, it is also present in matrix. And luciferase, this is also one kind of enzyme. It is found in firefly. याला मराठीमध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल, काजवा म्हणतात. काजवा नावाचा जो काही किडा असतो, किडा, त्याच्या बॉडीमध्ये ल्युसिफरेज नावाचं एन्झाईम आहे. इट इज यूज्ड फॉर बायोल्युमिनेसन्स. इट इज यूज्ड फॉर बायोल्युमिनेसन्स. हे तुम्ही बघितलं असेल की काजवा चमकतो आणि ती चमकण्याच्या प्रक्रियेमध्ये पेरॉक्सिसोमचं हे एन्झाईम ल्युसिफरेज काम करतं. सो दिस इज इम्पॉर्टंट थिंग. द मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम्स ॲज आय हॅव मेन्शन्ड दीज आर पेरॉक्सिडेजेस, कॅटालेजेस. ओके, देन युरेट ऑक्सिडेज. दीज आर द इम्पॉर्टंट एन्झाईम्स. तर या ठिकाणी आपण फक्त 12 एन्झाईम्स मेन्शन केलेले आहेत, बट देर आर about 60 enzymes. Okay, plus minus more than 60 also, but 60 enzymes, and त्या 60 enzymes पैकी these are the some important enzymes. तर हे लक्षात ठेवायचं की हे एन्झाईम्स आहेत. जसं मी म्हटलं की हे मेम्ब्रेनमध्ये काही एन्झाईम्स आहेत आणि काही मॅट्रिक्समध्ये आहेत. तर ह्या ठिकाणी हे 2 मेम्ब्रेनचे एन्झाईम्स मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत आणि बाकीचे हे मॅट्रिक्समध्ये आढळतात. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आर पेरॉक्सिडेजेस, कॅटालेजेस, युरेट ऑक्सिडेज, असे हे एन्झाईम्स आहेत. ओके, नाव फंक्शन्स ऑफ पेरॉक्सिसोम. सो पेरॉक्सिसोम्स परफॉर्म important functions. So different oxidases enzymes oxidize substrates
with molecular oxygen. So peroxisome carry out oxidation reduction reactions. It can oxidize the substrate by using molecular oxygen, isn't it? Oxygen which is present in the atmosphere, that O2 is used for oxidation. ओके, म्हणजे मॉलिक्युलर ऑक्सिजन आणि त्याच्यातले एन्झाईम्स ह्याचा वापर करून ऑक्सिडेशनची रिॲक्शन हे पेरॉक्सिसोम कॅरी आउट करतात. युरेट ऑक्सिडेज, डिअमायनो ऑक्सिडेज अँड अल्फा हायड्रोझॅलिक ॲसिड ऑक्सिडेज कॅरी डिहायड्रोजिनेशन युझिंग मॉलिक्युलर ऑक्सिजन टू प्रोड्यूस H2O2. तर या ठिकाणी हे युरेट ऑक्सिडेज, डिअमायनो ऑक्सिडेज, अल्फा हायड्रोझॅलिक ॲसिड ऑक्सिडेज इत्यादी जे काही एन्झाईम्स आहेत, दीज एन्झाईम्स कॅरी आउट डिहायड्रोजिनेशन रिॲक्शन using molecular oxygen and there is a formation of H2O2, that is hydrogen peroxide. जे ह्या रिॲक्शन होत असताना हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं and this hydrogen peroxide is harmful to the cell. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघाल की पेरॉक्सिसोम काही रिॲक्शन कॅरी आउट करतात आणि ती रिॲक्शन होत असताना त्या ठिकाणी हा काय म्हणता येईल केमिकल तयार होतो, हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. आणि हे H2O2 जे आहे दिस इज करोजिव्ह टू द सेल. युरेट ऑक्सिडेज कॅटाबोलाइज प्युरिन्स. तर प्युरिन्स हे पण महत्त्वाचा घटक आहे, DNA चा एक घटक आहे. सो दिस युरेट ऑक्सिडेज एन्झाईम कॅटाबोलाइज प्युरिन्ससोबतसुद्धा हे रिॲक्शन करतात, त्याचे काही रिॲक्शन्स हे कॅरी आउट करतात प्युरिन्सचे. कॅटालेज युजेस H2O2 टू ऑक्सिडाइज सबस्ट्रेट्स लाईक फिनॉल्स, फॉर्मिक ॲसिड, फॉर्मॅल्डिहाइड, अल्कोहोल एक्सेट्रा बाय द रिॲक्शन कॉल्ड पेरॉक्सिडेशन. ओके, दॅट इज यील्डिंग हायड्रोजन पेरॉक्साईड रिॲक्शन. तर या ठिकाणी कॅटालेज नावाचं एक महत्त्वाचं एन्झाईम आहे, जसं मी त्याचा उल्लेख केलेला आहे वरती. सो कॅटालेज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट एन्झाईम. सो दिस कॅटालेज एन्झाईम यूज हायड्रोजन पेरॉक्साईड टू ऑक्सिडाइज different substrates like phenols, formic acid, formaldehyde, alcohol, etc. through peroxidation reaction. So peroxidation reaction घडून येते कॅटालेज नावाच्या एन्झाईमच्या साह्यानं. हे पेरॉक्सिसोम्स काय करतात, त्याच्यामध्ये कॅटालेज नावाचं एन्झाईम आहे, ते एन्झाईम वापरून पेरॉक्सिडेशनची रिॲक्शन होते आणि पेरॉक्सिडेशनच्या रिॲक्शनमुळे काय होतं की H2O2 तयार होतो, दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड हे तयार होतं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की युरेट ऑक्सिडेजमुळे पण हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो, कॅटालेजमुळे पण हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो. म्हणून इथं लक्षात घेतलं पाहिजे की पेरॉक्सिसोम्स प्रायमरीली डील्स विथ द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. तर अशा पद्धतीनं हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं बायोकेमिकल सेलमध्ये सतत तयार होतं. आणि महत्त्वाचं काय आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की हायड्रोजन पेरॉक्साईड इज करसिव्ह अँड हार्मफुल टू द सेल. हे जे केमिकल आहे हायड्रोजन पेरॉक्साईड हे सेलला घातक असतं, म्हणजे ती प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल. परंतु हायड्रोजन पेरॉक्साईड हे तयार होणं आवश्यक आहे, कारण जसं इथं आपण मेन्शन केलं की हायड्रोजन पेरॉक्साईड हे तयारच होतं ते, कारण काही महत्त्वाच्या रिॲक्शन घडून येतात आणि त्या महत्त्वाच्या रिॲक्शन घडून येत असताना बाय प्रॉडक्ट म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो. ओके, सो हिअर युरेट ऑक्सिडेज ॲक्टिव्हिटी झाली की त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं, कॅटालेजची ॲक्टिव्हिटी झाली की हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं. मग हे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होणं ही जी प्रक्रिया आहे इट इज इंडिस्पेन्सिबल. सो दिस ॲक्युमुलेट्स इन द सेल, but this accumulation of hydrogen peroxide is harmful to the cell, है कि नहीं, because the hydrogen peroxide is corrosive to the cell, it is harmful to the cell. मग हे जे केमिकल आहे हे
नाईलाजानं तयार होतंच, कारण इतर रिॲक्शन घडून येतात आणि त्या रिॲक्शन काही थांबवता येत नाही, त्या आवश्यक रिॲक्शन असतात सेलमध्ये. सो देअरफॉर हायड्रोजन पेरॉक्साईड इज बाउंड टू formed. So how to deal with this hydrogen peroxide? So peroxisome deals with hydrogen peroxide. So peroxisome uses catalase enzyme to detoxify it. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की इट इज हार्मफुल, इट इज ए टॉक्सिक केमिकल टू द सेल. हायड्रोजन पेरॉक्साइड इज harmful or toxic to the cell. So therefore peroxisome use again catalase enzyme to detoxify this hydrogen peroxide. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की पेरॉक्सिसोमच हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतं आणि तेच डिटॉक्सिफाय करतं. तर अशा पद्धतीनं पेरॉक्सिसोम दोन्ही प्रकारचे रिॲक्शन कॅरी आउट करतं आणि त्यामुळे आपण इथं म्हटलेलं आहे की पेरॉक्सिसोम प्रायमरीली डील्स विथ hydrogen peroxide. So in this way you will find that the hydrogen peroxide formed, which is corrosive, the same biochemical is detoxified by the peroxisome by using catalase enzyme. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हायड्रोजन पेरॉक्साईड आणि इथे हे कॅटालेज एन्झाईम हे वापरून ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की वॉटर अँड ऑक्सिजन तयार केलं जातं. ओके, सो हायड्रोजन पेरॉक्साईड इज मेटाबलाइज्ड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॅटालेज टू yield harmless compounds or biochemicals, that is water and oxygen. So water and oxygen are not harmful to the cell. म्हणजे हे हार्मफुल जे काही बायोकेमिकल आहे त्या हार्मफुल बायोकेमिकलला कॅटालेज नावाचं जे एन्झाईम आहे जे पेरॉक्सिसोममध्ये असतं त्याच्या साह्यानं त्याला नॉन हार्मफुल सबस्टन्समध्ये कन्वर्ट केलं जातं, दॅट इज वॉटर अँड ऑक्सिजन. So in this way you will find that peroxisomes are playing vital role in the biochemical reaction of cell. त्यानंतर peroxisome enzymes break down long fatty acid chains into smaller. हे काम ते करू शकतात की long fatty acid chains can be broken down into smaller one. So काही ठिकाणी फॅटी ॲसिडच्या चेन्स जे आहेत त्याला ब्रेक करावं लागतं, ते पण काम पेरॉक्सिसोम करतात. इट रिड्युसेस रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज रॉस अँड प्रिव्हेंट डॅमेज टू द सेल. तुम्हाला माहिती आहे की काही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज असतात, म्हणजे ऑक्सिजनसुद्धा अति प्रमाणामध्ये सेलला हार्मफुल आहे. सो सच oxygen containing compounds are called reactive oxygen species, and these reactive oxygen species damage to the cell by formation of free radicals, and these free radicals damage to the cell. तर त्या फ्री रॅडिकल्सला किंवा ह्या रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीजला नलिफाय करण्याचं कामसुद्धा पेरॉक्सिसोम करतात. सो हिअर यू विल फाइंड दॅट पेरॉक्सिसोम्स आर ॲक्टिंग ॲज ए डिटॉक्सिफाईंग एजंट्स, help in biosynthesis of plasmalogenes, that is synthesis of lipid for nerve cells. तर या ठिकाणी नर्व सेल्ससाठी काही लिपिड्स लागतात, त्याला म्हणतात प्लाझ्मालोजीन्स. सो प्लाझ्मालोजीन्स आर ऑल्सो सिंथेसाइज्ड बाय द पेरॉक्सिसोम्स. तो पेरॉक्सिसोमसुद्धा ह्या ठिकाणी नर्वच्या ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्सला लागणारे लिपिड जे मॉलिक्युल्स आहेत ते बायोसिंथेसिस करतात. It removes hydrogen from alcohol to make it non-toxic in the liver cell. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की लिव्हर सेल आणि किडनी सेलमध्ये पेरॉक्सिसोमची क्वांटिटी ही अतिशय जास्त असते, कारण लिव्हर अँड किडनी सेल्स आर डीलिंग विथ डिटॉक्सिफिकेशन ॲक्टिव्हिटी. सो मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये काय होतं की लिव्हर आणि किडनीच्या ज्या सेल्स आहेत ते काय करतात, त्या ठिकाणी काही घातक केमिकल्स आहेत ते जे सेलला अफेक्ट करतात, adversely affecting to the cell, they are toxic to the cell. Such biochemicals are detoxified in liver and kidney cell. Therefore
you will find more number of peroxisomes in liver as well as in kidney cell. त्या ठिकाणी हे उदाहरण आहे की इट रिमूव्स हायड्रोजन फ्रॉम अल्कोहोल. सो अल्कोहोल म्हणजे इट इज अ ड्रिंक. सो अल्कोहोल कन्झम्पशन केल्यानंतर ते लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतं. तर लिव्हरमध्ये गेल्यानंतर जास्तीचं अल्कोहोल जर झालं असेल तर ते शरीराला घातक होऊ शकतं आणि मग त्या अल्कोहोलला डिटॉक्सिफाय करण्यासाठी लिव्हरच्या सेल काम करतात आणि लिव्हरच्या सेलमध्ये हे पेरॉक्सिसोम असतात. सो त्या ठिकाणी हे पेरॉक्सिसोम काय करतात, एन्झायमॅटिक रिॲक्शन करून त्या अल्कोहोलमधलं हायड्रोजन काढून त्याला डिटॉक्सिफाय करतात. म्हणजे अल्कोहोल जे टॉक्सिक आहे त्या ठिकाणी एक्सेस क्वांटिटीमध्ये जर अल्कोहोल झालं तर त्या ठिकाणी अल्कोहोल डिहायड्रोजेनेज नावाचं एन्झाईम, अल्डिहाइड डिहायड्रोजेनेज नावाचं एन्झाईम हे पेरॉक्सिसोम सिक्रेट करतात आणि अल्कोहोलला डिटॉक्सिफाय करतात, ज्याच्यामुळे बॉडीवरती अल्कोहोलचा वाईट परिणाम होणार नाही. तर अशा पद्धतीने यू विल फाइंड दॅट इन अल्कोहोल मेटाबॉलिझम peroxisome plays vital role, okay, for the detoxification reaction. तर अशा पद्धतीने हे पेरॉक्सिसोम त्या ठिकाणी लिव्हरमध्ये पण कार्यरत आहेत. त्यानंतर बायोल्युमिनेसन्स इन फायरफ्लाईज इज ड्यू टू एन्झाईम ल्युसिफरेज प्रोड्युस्ड बाय पेरॉक्सिसोम्स. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बायोल्युमिनेसन्स नावाची एक प्रक्रिया आहे जी आपल्याला बघायला मिळते फायरफ्लाईजमध्ये. सो व्हॉट आर फायरफ्लाईज? फायरफ्लाईज आर, त्याला मराठीत काजवे म्हणतात. तर काजवे तुम्ही बघितलं असेल की ते काजवे चमकतात, तर त्या चमकण्याला शब्द आहे बायोल्युमिनेसन्स. आणि ही जी प्रक्रिया होते त्यामध्ये ल्युसिफरेज नावाचं एक एन्झाईम आहे. ती रिॲक्शनच आहे, इट इज ए बायोकेमिकल रिॲक्शन. ही जी काही चमकण्याची प्रक्रिया आहे इट इज ए बायोकेमिकल प्रोसेस. आणि त्या ठिकाणी ल्युसिफरेज नावाचं एन्झाईम आहे अँड दिस एन्झाईम इज प्रोड्युस्ड बाय पेरॉक्सिसोम्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की त्या किड्याच्या बॉडीमध्ये पण पेरॉक्सिसोम कार्य करत आहे बाय प्रोड्युसिंग ल्युसिफरेज एन्झाईम. सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट देर आर द डिफरंट फंक्शन्स in plant as well as human, as well as in insect. So therefore peroxisomes are functioning in this way. It carries beta oxidation. So beta oxidation नावाची पण प्रक्रिया आहे dealing with the fatty acids. So beta oxidation ही पण प्रक्रिया peroxisome घडून आणतात. It participate in photorespiration in plants. प्लांट्समध्ये फोटोरेस्पिरेशन नावाची एक प्रक्रिया होते. ज्यावेळेस लाईट जास्त इंटेन्स असतो त्यावेळेस फोटोसिंथेसिस होण्याच्या ऐवजी फोटो रेस्पिरेशनची प्रक्रिया होते. आणि त्या ठिकाणी जे रुबिस्को नावाचं एन्झाईम आहे ते कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन करण्याच्या ऐवजी ऑक्सिजन फिक्सेशन करतं आणि त्या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन नावाची प्रक्रिया घडून येते विच इज नॉट सुटेबल ऑर विच इज नॉट यूजफुल फॉर द प्लांट. आणि मग त्या ठिकाणी ही प्रक्रिया करत असताना पेरॉक्सिसोम त्या ठिकाणी सहभागी होतो प्लांटमध्ये पण आणि फोटो रेस्पिरेशनच्या प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग आहे. सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट इट इज फंक्शनिंग इन प्लांट, ॲनिमल ॲज वेल ॲज इन ह्युमन बीइंग्स. सो मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स आर dealing with hydrogen peroxide, dealing with detoxification reactions as well as some biosynthetic reactions. तर अशा पद्धतीने पेरॉक्सिसमचे वेगवेगळे कार्य आपण बघितले आहेत मित्रांनो. सो यू शुड रिमेंबर ऑल दिस थिंग्स. ओके, सो thank you for seeing this presentation. Okay, thank you.